गणितामध्ये 5वी व 8वीच्या स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्यांना तसेच NMMS परीक्षेच्या विद्यार्थ्यांना तसेच 5वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांना नेहमी मसावी काढा लसावी काढा हे प्रश्न विचारले जातात. आज या व्हिडिओमध्ये सिक्वेन्सिंग म्हणजे क्रम या संकल्पनेचा उपयोग करून सहजपणे मसावी काढायला आपण शिकणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, मसावी काढण्यासाठी तुम्हाला दिलेल्या संख्या त्या प्रत्येक संख्येचे अवयव पाडा. त्यानंतर त्या तीनही संख्यांमधले सामायिक म्हणजे सारखे अवयव तुम्ही शोधा. सारख्या शोधलेल्या अवयवांचा गुणाकार केल्यानंतर आपल्याला त्या दिलेल्या संख्यांचा मसावी म्हणजेच महत्तम साधारण विभाजक मिळतो. चला तर आज आपण प्रत्यक्ष वर्गामध्ये मसावी सहजपणे काढायला कोडिंगच्या माध्यमातून शिकणार आहोत. सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो. सुप्रभात सर. मुलांनो, आज आपण सिक्वेन्सिंग या संकल्पनेचा उपयोग करून मसावी काढायला शिकणार आहोत. हो सर. मसावी काढण्यासाठी एक उदाहरण घेऊया. चालेल. कोणते उदाहरण घ्यायचे सर? तर आज आपण 12 व 18 या दोन संख्यांचा मसावी काढूया. ठीक आहे सर, पण यात सिक्वेन्सिंग कशी असेल सर? सांगा बरं, तुम्हाला काही आयडिया येते का याच्यात? सर, आधी 12चे अवयव काढूयात का? हो, बरोबर. सिक्वेन्सिंग म्हणजे योग्य क्रम आणि 12चे अवयव आहेत 12 बरोबर 2 गुणिले 2 गुणिले 3. कृष्णा, त्यानंतर काय करायचे सांग पाहू तू. आता 18चे अवयव काढूया का? हो, बरोबर. आता सांग तू 18चे अवयव. हो सर. 18चे अवयव 18 बरोबर 2 गुणिले 3 गुणिले 3. होय, बरोबर. ही सिक्वेन्सिंगची दुसरी पायरी होती. आता तुम्ही या दोन्ही संख्यांतले सामायिक अवयव शोधा. सामायिक अवयव 2 व 3 आहेत सर. आता तुम्ही या सामायिक अवयवांचा गुणाकार करा. सांगा बघू या गुणाकाराचे उत्तर. सर, 2 गुणिले 3 बरोबर 6 हा गुणाकार येतो. हो सर, उत्तर 6 येते. सिक्वेन्सिंगचा उपयोग करणे सोपे वाटते सर. खूप छान मुलांनो. हो, 6 हा मसावी म्हणजेच महत्तम साधारण विभाजक आहे. त्यालाच मसावी म्हणतात ना सर? हो, 6 हा 12 व 18 या संख्यांचा मसावी आहे. मग सांगा, मसावी म्हणजे काय? मसावी म्हणजे मोठ्यात मोठा विभाजक. होय मुलांनो, मसावीसाठी आपण 6 विविध सिक्वेन्सिंग स्टेपचा उपयोग केला. हो सर, सोपे आहे. आता तुम्ही 76, 38, 19 या 3 संख्यांचा मसावी काढा. हा तुमच्यासाठी आजचा स्वाध्याय आहे. विद्यार्थी मित्रांनो, सिक्वेन्सिंग या संकल्पनेचा उपयोग करून आपण गणितातील अनेक प्रश्नांची उकल अचूकपणे करू शकतो.
तुम्हीही गणितातल्या वेगवेगळ्या संकल्पना सोडवण्यासाठी सिक्वेन्सिंगचा उपयोग करून काही उदाहरणे शोधून सोडवून बघा बरं. मसावी काढण्यासाठी एक उदाहरण घेऊया.